तर ठाकरे बंधूंमध्ये जवळपास 2.5 तास खलबत झालेली आहे. पालिका निवडणुकीसह दसरा मेळाव्यासंदर्भात चर्चा आहे असं सूत्रांकडून कळत आहे. दसरा मेळाव्यात युतीची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही मतदारसंघात घटक पक्षाचं प्राबल्य जास्त आहे. घटक पक्षात सोबत घेण्यासंदर्भात बैठकीअंतर्गत विचारमंथन झाल्याची देखील माहिती आहे. विशेषतः पुण्यात जर आपण पाहिलं तर पुण्यात काँग्रेसचं प्राबल्य जास्त आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसला सोबत घेऊन काही समीकरणं जुळवली जातात का, यावर देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. दोघींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, बरोबर, तेव्हा तू परत ये मला भेटायला, बरोबर. आणि त्यानुसार मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले. आज का भेटले हे तुम्हाला मी सत्य सांगितलं. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, कारण मी सत्य सांगतोय. या संदर्भामध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांनी सांगितलेलं आहे का दोघं भाऊ जर एकत्र येत असतील तर सर्व महाराष्ट्राला आनंद आहे. परंतु या संदर्भामध्ये कोण शेवटी जनतेला विकास कामं आणि त्यांच्या ज्या समस्या असतात त्या सोडवणारं नेतृत्व हवं असतं. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्या संदर्भामध्ये निश्चित मला असं वाटतं का विचारपूर्वक मतदान करून निवडून देतील त्याला. मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा. कोणाचाही आक्षेप नाही आहे, त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक घडवावी. आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती. त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आ गए तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है. मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल. आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं. सो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात याच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे. सो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार नाही. सो त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या. ज्या वेळेला दोन भाऊ एकत्र आले तेव्हा तयारी सुरू झाली. आता दिसतोय ना अविनाश जाधव राजन विचारे बरोबर आहे, अजून काय पाहिजे. तिथंच तयारी सुरू केव्हापासून सुरू झालेली आहे आणि या तयारीचा धसका मला वाटतं समोरच्यांनी घेतलेला. आता त्यांची भेट कशासाठी झाली, काय झाली याची मला कल्पना नाही. ते गेले अनेक दिवसापासून ते एकमेकांना भेटत असतात. आता रोज त्यांची भेट होते, त्याच्यावर रोज काहीतरी आम्ही स्टेटमेंट देणं योग्य नाही. मी त्यावेळेला सांगितलं होतं महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रपणे काम करतोय. उद्या या बाबतीमध्ये काय निर्णय झाला, काय झालं तर त्याच्यावर महाविकास आघाडी म्हणून आदरणीय पवार साहेब आमचे नेते आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई, आम्ही सगळे बसून त्याच्यावर निर्णय घेऊ. निश्चितच ते स्वागतार्ह बाब आहे, आनंदाची बाब आहे. त्यातल्या त्यात शिवसैनिकांच्यासाठी तर खूपच मोठी आनंदाची बाब आहे. आणि राजकारणासाठी असेल की किंवा कुटुंबासाठी, पण कुटुंब एकत्र येतं आहे याचा आनंद आहे. आणि भविष्यात राजकारण असेल किंवा कौटुंबिक संबंध असतील ते यातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं जोपासले जातात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.